Good morning, girls, and welcome to the online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied on the third topic, issue of share. This topic, we have understood methods of issue of shares, allotment of share, and provision or conditions for allotment of shares concept. Today's lecture, I will explaining procedure for allotment of shares point-wise and also explaining concepts share capital, content of share capital, time of issue of share certificate, duplicate share certificate, and calls on shares. I hope you all understand these concepts. So, let's start our lecture. आपण लास्ट लेक्चरला भाग विक्री या धड्यातील भाग विक्रीच्या पद्धती, भाग वाटप आणि भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी या संकल्पनांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आज आपण भाग विक्री या धड्यातील भाग वाटपाची कार्यपद्धती, भाग प्रमाणपत्र, भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, भाग प्रमाणपत्राची नकल किंवा दुसरी प्रत आणि भागांवरील हप्ते मागणे या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कंपनीला जेव्हा भाग वाटप करायचे असते तेव्हा एक ठरलेली प्रक्रिया असते, त्यानुसारच कंपनीला भाग वाटप करावे लागते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करते तेव्हा ती व्यक्ती कंपनीची भागधारक बनते. म्हणून या भागधारकाने कंपनीचे भाग खरेदी केलेला पुरावा म्हणून कंपनी यांना भाग प्रमाणपत्र देते. हा महत्त्वाचा उद्देश भाग प्रमाणपत्राचा असतो. आणि त्याचप्रमाणे भागांवरील हप्ता मागणीचा उद्देश असा आहे की कोणताही भागधारक भागांवरील हप्ते बुडवू नये या उद्देशाने कंपनी भागधारकांकडून हप्ता मागणी करते. आता यापुढे आपण भाग वाटपाची कार्यपद्धती या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. भाग वाटप म्हणजे लेखी भाग अर्ज शुल्कासह केलेल्या अर्जदारांना भागाचे वाटप करणे असे म्हणतात. भाग वाटपाच्या कार्यपद्धतीमधील पहिली कार्यपद्धत सांगितलेली आहे वाटप समितीची नेमणूक. वाटप समितीची नेमणूक याचा अर्थ भाग विक्री बंद झाल्यानंतर चिटणीस संचालक मंडळास भाग वाटपाची तयारी करण्याबाबत माहिती देतो. जेव्हा भाग विक्री इतकीच मागणी भागांना असेल किंवा त्यापेक्षा कमी भागांना मागणी असेल तेव्हा संचालक मंडळ भागांचे वाटप करतात. जर भाग विक्रीपेक्षा जास्त भागांना मागणी असेल तर संचालक मंडळ वाटप समितीची नेमणूक करते. ही वाटप समिती भाग वाटपाबाबत त्यांचे नियोजन करून तसा अहवाल संचालक मंडळापुढे सादर करते. पुढे आपल्याला भाग वाटपाची दुसरी कार्यपद्धती सांगितलेली आहे वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवणे. वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवणे याचा अर्थ संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचविलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देते. जेव्हा वाटप समिती भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा तिथे सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. जर भागांची नोंदणी भाग बाजारात केली असेल तर तशी अधिकाऱ्यांची देखील मंजुरी दिली पाहिजे. वाटपास मंजुरी मिळाल्यानंतर भाग अर्ज आणि भाग वाटप यादी तयार केली जाते व यानुसार त्या अर्जदारांना भागांचे वाटप केले जाते आणि त्या यादीवर अध्यक्ष व चिटणीस यांची स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर तिसरी कार्यपद्धत आहे भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव याचा अर्थ भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत केला जातो. त्यानुसार ठरावाद्वारे चिटणीस भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र तयार करतो. चिटणीस सर्व भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदार ज्याचे नाव भाग अर्ज आणि भाग वाटप यादीमध्ये असते त्यांना भाग वाटप पत्र पाठवले जाते आणि ज्यांचे नाव भाग वाटप यादीमध्ये नसते त्यांना चिटणीस दिलगिरी पत्र पाठवतो
आणि पत्रासोबत चिटणीस त्या अर्जदाराला भाग अर्ज शुल्क परत करतो. कंपनी इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटेरियलाइज स्वरूपात भाग वाटप करणार असेल तर त्या अर्जदारांना भागवाटप पत्र पाठवले जात नाही, तर NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरींना भाग वाटपाची माहिती कंपनीकडून कळवली जाते. यामध्ये अर्जदाराचा तपशील, भाग वाटप संख्या इत्यादी बाबत माहिती असते. पुढे भाग वाटपाची चौथी कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे, भाग वाटप शुल्क स्वीकारणे. भाग वाटप शुल्क स्वीकारणे याचा अर्थ भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेले असते. ठराविक कालावधीमध्ये हे शुल्क अर्जदाराला कंपनीने निश्चित केलेल्या बँकेमध्ये जमा करावयाचे असते आणि हे शुल्क जर बँकेमध्ये जमा झाले असेल तरच कंपनी त्या अर्जदारांना भागांचे वाटप करत असते. पुढे पाचवी कार्यपद्धत आहे त्यागपत्रासंबंधित व्यवस्था. त्याग याचा अर्थ की जर एखाद्या व्यक्तीचे त्याच्या नावाने भाग असेल तर ते भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करणे किंवा हस्तांतरित करणे. त्यामुळे त्यागपत्रासंबंधित व्यवस्था म्हणजे असा अर्जदार की ज्यास भाग वाटप केले आहे पण तो त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करतो किंवा त्याग करतो. भाग त्याग करण्यासाठी अर्जदाराला कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाने मान्यता दिल्यानंतरच चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व वाटप यादीत समाविष्ट करतो. पुढे सहावी कार्यपद्धती आपल्याला सांगण्यात आलेली आहे, वाटप पत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था. वाटप पत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था याचा अर्थ काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झाले आहे तो वाटप पत्रे विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. विभाजित करणे म्हणजे भाग एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावाने करणे. संचालक मंडळाची विभाजनासाठी मंजुरी घेतल्यानंतरनं चिटणीस विभाजन वाटप यादीमध्ये माहिती नोंदवतो आणि ते विभाजन पत्र वाटप करतो. यापुढे भाग वाटपाची सातवी कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे, भाग वाटप विवरण पत्र दाखल करणे. भाग वाटप विवरण पत्र दाखल करणे यामध्ये चिटणीस कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसांच्या आत भाग वाटप विवरण पत्र दाखल करावे लागते. भाग वाटप विवरण पत्रात भाग वाटपदाराचे तपशील जसे की नाव, पत्ता, भाग वाटपांची संख्या, भागांचे दिलेले आणि देय रक्कम इत्यादी माहिती नमूद केलेली असते आणि हे विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्यापुढे सादर केले जाते. आणि भाग वाटपाची शेवटची कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे, सभासदांची नोंदवही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे. ज्या अर्जदाराने भाग वाटप शुल्क जमा केले आहे त्याचे नाव चिटणीस सभासद नोंदवहीमध्ये नोंदवितो. चिटणीस भाग वाटपापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचे वाटप करतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भाग वाटपाची कार्यपद्धती एकूण 8 पॉईंटद्वारे सांगितलेली आहे की ज्यात आपण पहिला पॉईंट बघितला की वाटप समितीची नेमणूक. वाटप समितीची नेमणूक कधी केली जाते, जेव्हा कंपनी जे भाग विक्री काढते त्या भाग विक्रीला जर भाग विक्रीपेक्षा जास्त भागांना मागणी आली असेल तर अशा वेळेस संचालक मंडळ या वाटप समितीची नेमणूक करते आणि या समितीद्वारे भागांचे वाटप केले जाते. त्यानंतर दुसरी कार्यपद्धत सांगितली होती की वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवणे. याचा अर्थ की संचालक मंडळाने भाग वाटपाची पूर्ण सूत्रे या समितीच्या हातात दिलेले असतात. त्यामुळे ही समिती जे सूत्रे ठरवेल त्यानुसार संचालक मंडळ त्यांना काम करण्यासाठी परवानगी देत असतं. आणि अशा प्रकारे जेव्हा कंपनी वाटप समितीद्वारे भागांचे वाटप करत असते तेव्हा अशा वेळेस भाग बाजारांच्या अधिकाऱ्यांकडून सुद्धा यांना मंजुरी घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे त्या भागांचे वाटप करावे लागते.
आणि ज्या व्यक्तींना किंवा ज्या अर्जदारांना भागांचे वाटप होणार आहेत अशा त्या भाग अर्जाच्या यादीवर आणि त्या भाग वाटपांच्या यादीवर अध्यक्ष आणि चिटणीसाची स्वाक्षरी असली पाहिजे. पुढे तिसरी कार्यपद्धत सांगितली की भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. कंपनी जेव्हा भाग वाटप करणार आहे ते भाग वाटप करण्याअगोदर कंपनीला संचालक मंडळाच्या ठरावामध्ये भाग वाटपाचा ठराव आधी सहमत करून घ्यावा लागतो आणि तो ठराव सहमत केल्यानंतरनं कंपनी भागांचे वाटप करते. आता हा ठराव सहमत झाल्यानंतरनं प्रथम चिटणीसाला या ठरावाद्वारे 2 प्रकारचे पत्र तयार करावे लागतात. एक भाग वाटप पत्र आणि दुसरं दिलगिरी पत्र. भाग वाटप पत्र हे कुणाला दिलं जातं? ज्या व्यक्तींच्या अर्जाचे कंपनीने मंजूर केलेले असतात अशा व्यक्तींना, म्हणजे ज्या व्यक्तींना कंपनी भाग देणार आहे अशा व्यक्तींना कंपनी भाग वाटप पत्र पाठवते आणि ज्या व्यक्तींना कंपनी भाग देणार नाही अशा व्यक्तींना दिलगिरी पत्र, की एक प्रकारचं कंपनीनं त्यांना क्षमा मागितलेली असते किंवा एक प्रकारचं खेद मानलेलं असतं, ते दिलगिरी पत्र त्या व्यक्तीला दिलं जातं आणि त्या व्यक्तीनं जे काही अर्ज शुल्क भरलेले असतात ते त्याला परत केले जातात. म्हणजे अशा प्रकारे संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो ठराव सहमत करण्यात येतो. त्यानंतरनं चौथी कार्यपद्धत सांगण्यात आली होती की भाग वाटप शुल्क स्वीकारणे. भाग वाटप शुल्क स्वीकारणे संचालक मंडळाचा ठराव सहमत झाल्यानंतरनं कंपनीनं एक बँकेमध्ये एखादं त्यांचं अकाउंट ओपन केलेलं असतं, ते बँक निश्चित केलेले असते आणि त्या बँकेमध्ये ज्या व्यक्तींना भागांचे वाटप होणार आहे त्या प्रत्येक अर्जदाराने त्यांचे अर्ज शुल्क त्या बँकेमध्ये आधी जमा करावे लागते आणि ते अर्ज शुल्क बँकेमध्ये जमा झाले तरच कंपनी त्या अर्जदाराला भागांचे वाटप करते. पुढे 5वी कार्यपद्धत सांगितलेली आहे त्यागपत्रासंबंधित व्यवस्था. त्यागपत्रासंबंधित व्यवस्था याचा अर्थ काय की एखाद्या व्यक्तीच्या नावाने, एखाद्या अर्जदाराच्या नावाने जर कंपनीने भागांचे वाटप केले असेल आणि ज्या व्यक्तीला भागांचे वाटप झालेले आहे त्या व्यक्तींना त्यांचे भाग त्याग करायचे आहेत किंवा दुसऱ्यांच्या नावाने करायचे आहेत तर तशी व्यवस्था यामध्ये केली जाते. पण कंपनीनं जी काही विहित नमुना ठरवलेला आहे त्या नमुन्यानुसार त्यांना प्रक्रिया करून अशा प्रकारचे भाग त्यांना तिथे त्याग करता येतात. त्यानंतर 6वी कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे वाटपपत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था. याचा अर्थ कंपनीचे भाग एखाद्या व्यक्तीनं घेतले असेल पण त्या व्यक्तीला जर पार्टनरशिपमध्ये जर ते भाग घ्यायचे असेल तर अशा वेळेस ही सुद्धा व्यवस्था कंपनी करून देत असते. आणि पुढची 7वी कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे की भाग वाटप विवरणपत्र दाखल करणे. जेव्हा कंपनी अर्जदारांमध्ये भागांचे वाटप करते तेव्हा ते भाग वाटप केल्यानंतरनं कंपनीच्या चिटणीसाला कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसांच्या आत भाग वाटप विवरणपत्र दाखल करावं लागतं आणि त्या विवरणपत्रामध्ये त्या भाग वाटपदाराचा तपशील जसे की त्याचं नाव, पत्ता, भाग वाटपांची संख्या, त्यांनी भरलेली रक्कम, त्याची उर्वरित राहिलेली रक्कम या बाबी त्यामध्ये नमूद असतात. आणि शेवटची कार्यपद्धत सांगण्यात आलेली आहे सभासदांची नोंदवही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे. ज्या भाग वाटपदारांना भागांचे वाटप करण्यात आलेले आहेत अशा भागांचे वाटप केलेल्या अर्जदारांचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये सभासद म्हणून नोंदवले जातात आणि भाग वाटप झाल्यापासून चिटणीस 2 महिन्याच्या आत त्या भाग वाटपदारांना भाग प्रमाणपत्राचे वाटप करतो. म्हणजे अशा प्रकारे भाग वाटपाची कार्यपद्धती कंपनीला पूर्ण करून त्या अर्जदारांना भागांचे वाटप करता येते. पुढची संकल्पना आहे भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्र याचा अर्थ हे कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे. जे भागधारक कंपनीच्या समभागाचे मालक असतात त्यांना कंपनी त्यांच्या भागांच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र देते. जर सभासदत्वांबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून गृहीत धरला जातो. या भाग प्रमाणपत्रावर 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीचा शिक्का असतो. कंपनी भाग प्रमाणपत्राचे वाटप हे सर्व भाग वाटपदारांना भाग हस्तांतर स्वीकृत्यांना करते. त्याप्रमाणे हे अंशतः किंवा पूर्णदत्त भागांसाठीही दिले जाते. पुढे आपल्याला भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी सांगण्यात आलेल्या आहेत.
आता भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी याचा अर्थ की भाग प्रमाणपत्र की ज्याला आपण शेअर सर्टिफिकेट म्हणतो, म्हणजे ज्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत, ती त्या कंपनीची भागधारक आहे आणि ती त्या कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे, याचा पुरावा म्हणून कंपनी त्या व्यक्तीला भाग प्रमाणपत्र म्हणजे शेअर सर्टिफिकेट देते. तर त्या प्रमाणपत्रामध्ये किंवा त्या सर्टिफिकेटमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात याबद्दलची माहिती आपल्याला इथे देण्यात आली आहे. भाग प्रमाणपत्र कंपनी नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. आता भाग प्रमाणपत्रात आपल्याला पुढील बाबींचा समावेश सांगण्यात आलेला आहे. त्यातली पहिली बाब आहे कंपनीचे नाव, सीन नंबर, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. म्हणजे त्या भाग प्रमाणपत्रावर त्या कंपनीचं नाव असलं पाहिजे, त्या कंपनीचा सीन नंबर आणि त्या कंपनीचा कार्यालयाचा पत्ता असला पाहिजे. त्यानंतर दुसरी बाब सांगण्यात आलेली आहे सभासद नोंद क्रमांक. म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही भागांचे वाटप केलेले असते तो व्यक्ती तुमच्या कंपनीचा सभासद असतो, म्हणून त्या सभासदांना तुम्ही कोणता क्रमांक दिलेला आहे तो सभासदाचा नोंद क्रमांक असला पाहिजे. त्यानंतर तिसरा भाग प्रमाणपत्र क्रमांक. म्हणजे हे भाग प्रमाणपत्र कंपनी एकाच व्यक्तीला देत नसते, तर जेवढ्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत तेवढ्या व्यक्तींना कंपनीला हे शेअर सर्टिफिकेट द्यावं लागतं. मग हे भाग प्रमाणपत्र एकूण किती आहेत त्याचे ते सिरियल असतात किंवा त्याचे नंबर ठरवले जातात, ते भाग प्रमाणपत्राचा क्रमांक त्यामध्ये नोंदवला पाहिजे. चौथी बाब सांगण्यात आलेली आहे सभासदाचे नाव. ज्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे त्या सभासदाचं नाव भाग प्रमाणपत्रावर असलं पाहिजे. त्यानंतर भागाचे स्वरूप, भागांची संख्या आणि भागांचे क्रमांक. भागांचे स्वरूप म्हणजे कोणत्या प्रकारचे भाग खरेदी केलेले आहे ते तिथे स्पष्ट झालं पाहिजे. भागांची संख्या म्हणजे त्या भागधारकाने कंपनीचे किती भाग खरेदी केलेले आहेत त्याची संख्या आणि त्या भागांना जे क्रमांक दिलेले असतात त्या भागांचे क्रमांक त्यामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर पुढची बाब सांगण्यात आलेली आहे भागांवर भरलेले शुल्क. त्या व्यक्तीने भागांवर किती रक्कम भरलेली आहे किंवा किती शुल्क भरलेले आहे ती रक्कमसुद्धा तिथं नोंदवली जाते. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी. हे शेअर सर्टिफिकेट लिगल असतं त्यामुळे त्याच्यावर कंपनीचा शिक्का असतो आणि त्याच्यावर 2 संचालकांच्या सह्या आणि एक कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी असते. म्हणजे अशा प्रकारच्या बाबी त्या भाग प्रमाणपत्रावर नोंदवल्या जातात आणि त्या प्रकारे ते भाग प्रमाणपत्र तयार करून त्या कंपनीच्या सभासदांना म्हणजेच कंपनीच्या भागधारकांना भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. पुढे आपल्याला भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी हा पॉईंट सांगितलेला आहे. भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी याचा अर्थ हे जे भाग प्रमाणपत्र आहे ते कधी दिले जाते आणि ते प्रमाणपत्र कोणास दिले जाते याबद्दलची माहिती भाग प्रमाणपत्र वाटपाच्या कालावधीमध्ये सांगण्यात आलेली आहे. यामध्ये 2 कॉलम सांगण्यात आलेले आहेत, कालावधी आणि कोणास दिले जाते. म्हणजे भाग प्रमाणपत्राचं जे वाटप केलं जातं ते कोणत्या कालावधीमध्ये केलं जातं आणि हे भाग प्रमाणपत्र कोणास दिलं जातं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. कालावधीमध्ये पहिला पॉईंट सांगितलेला आहे कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. आणि कोणास दिले जाते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. म्हणजे कंपनीची एखाद्या नवीन कंपनीची जर स्थापना झाली आहे तर त्या कंपनीची स्थापना झाल्यापासूनच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत हे भाग प्रमाणपत्र दिलं जातं. पण हे भाग प्रमाणपत्र कोणास दिलं जातं जर ज्या सभासदांनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या आहेत अशा सभासदांना हे भाग प्रमाणपत्र दिलं जातं. त्यानंतर कालावधीमध्ये दुसरा मुद्दा सांगितलेला आहे भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. आणि कोणास दिले जाते मध्ये सांगितलेलं आहे भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना. की ज्याप्रमाणे आता आपण भाग वाटपाची कार्यपद्धती बघितली त्यामध्ये ज्या व्यक्तीने भाग खरेदी केलेले आहेत अशा वाटपदारांना हे भाग प्रमाणपत्र दिलं जातं. कधी दिलं जातं? कंपनीने भाग वाटप केलेल्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. म्हणजे कंपनीनं जेव्हा भागांचं वाटप केलेलं आहे त्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत ज्या वाटपदाराने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत त्या भाग वाटपदारांना हे भाग प्रमाणपत्र दिलं जातं. त्यानंतर कालावधीमध्ये तिसरा शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत
किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. याचा अर्थ हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत. आता उदाहरण, जर माझ्याकडे एखाद्या कंपनीचे भाग आहेत, आता ते भाग मला माझ्याकडे ठेवायचे नाही आहेत, ते भाग मला दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने हस्तांतर करायचं असेल, तर अशा वेळेस माझ्याकडे ज्या कंपनीचे भाग आहेत त्या कंपनीकडे मी आधी अर्ज करणार की मला माझे भाग दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने हस्तांतर करायचे आहेत. मग ते मी जेव्हा अर्ज कंपनीला करेल तेव्हा ते कंपनीला अर्ज मिळाल्यानंतरनं त्या 1 महिन्याच्या आत ते हस्तांतराच्या वेळेस हे प्रमाणपत्र मी ज्या व्यक्तीला हस्तांतर करणार आहे त्या व्यक्तीला दिलं जातं. आणि किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. याचा अर्थ ज्या व्यक्तीच्या नावाने भाग आहे त्या व्यक्तीचा समजा एखाद्यास मृत्यू झाला किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं किंवा तो दिवाळखोर झाला, म्हणजे काहीतरी तो फ्रॉड केला, तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या नावाने जे भाग असतात ते भाग त्याच्या वारसाला, की ज्याला नॉमिनी म्हटलं जातं, त्याच्या वारसाच्या नावाने ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. त्यामुळे कोणास दिलं जातं यामध्ये काय सांगितलेलं आहे की मी ज्या व्यक्तीच्या नावाने भाग हस्तांतर करणार आहे त्या व्यक्तीला, म्हणजे हस्तांतर स्वीकृत्यास ते भाग प्रमाणपत्र दिलं जातं. आणि भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. याचा अर्थ की भाग संक्रमण होणं याचा अर्थ जर एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला असेल किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असेल किंवा तो दिवाळखोर झाला असेल, तर अशा वेळेस कंपनी त्या भागधारकाचे जे भाग असतात ते त्याच्या वारसाला देतात, म्हणजे त्याच्या वारसाला हे भाग प्रमाणपत्र दिलं जातं. म्हणजे अशा 3 प्रकारच्या सिच्युएशनमध्ये कंपनी भाग प्रमाणपत्राचं वाटप करते आणि ते या प्रकारच्या व्यक्तींना दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी यामध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतरनं पुढचा पॉईंट आहे भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत. आता भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत याचा अर्थ काय, की जर एखाद्या वेळेस आपल्याकडे जे कंपनीचे भाग प्रमाणपत्र असते ते जर आपल्याकडून एखाद्या वेळेस हरवलं असेल किंवा खराब झालं असेल, तर अशा वेळेस दुसरे भाग प्रमाणपत्र आपण कंपनीकडून मिळवू शकतो. पण त्यासाठी एक प्रक्रिया ठरलेली असते, ती प्रक्रिया पूर्ण करून कंपनी दुसरे भाग प्रमाणपत्र त्या भागधारकास देऊ शकते. भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत याचा अर्थ की कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत किंवा नक्कल प्रत देऊ शकते जर मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास. दुसरी परिस्थिती उद्भवल्यास किंवा मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केल्यास, अशा या सिच्युएशनमध्ये कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत त्या भागधारकाला देऊ शकते. त्यामुळे कंपनी भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे त्यामध्ये नमूद केलेले असते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. म्हणजेच याचा अर्थ आहे की जेव्हा एखाद्या भागधारकांकडून ते जर भाग प्रमाणपत्र त्याचं हरवलं असेल, खराब झालं असेल, तर अशा वेळेस कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. पण त्यासाठी एक प्रक्रिया ठरलेली असते, ती प्रक्रिया भागधारकाला पूर्ण करून ते भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत त्याला तिथे मिळवता येते. यानंतर आपल्याला भागांवरील हप्ते मागणी हा पॉईंट सांगण्यात आलेला आहे. भागांवरील हप्ते मागणी याचा अर्थ कंपनी भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट करते की भागांची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतरनं हप्त्याने द्यावी लागते. याचा अर्थ आहे की भागांवरील हप्ते मागणी म्हणजे जेव्हा कंपनी भागधारकांना भागांवरील जेव्हा हप्त्यांच्या मागणीसाठी पत्र पाठवत असते तेव्हा प्रत्येक वेळेस भागधारकांनी त्या भागांवरील हप्ते मागणी दिली पाहिजे. यासाठी पुढे आपल्याला भागांवरील हप्ते मागणी याची व्याख्या सांगितलेली आहे की कंपनी भाग विक्रीच्या वेळी
स्पष्ट करते की भागाची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्त्याने द्यावी लागेल. जेव्हा जेव्हा कंपनी भागधारकांना भागावर न भरलेल्या शिल्लक रकमेचा काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करते तेव्हा त्यास भागांवरील हप्ते मागणी असे म्हणतात. भागांवर न भरलेली रक्कम ही भागधारकाची देण्याची जबाबदारी असते. जर भागधारक हप्ता भरण्यास असमर्थ ठरला तर कंपनी भाग जप्त करू शकते. कंपनीच्या हितासाठी फक्त संचालक मंडळाला भाग हप्ता मागणी करता येते. कंपनीने भागधारकांना मागणी पत्र पाठवून मागणी रक्कम कंपनीच्या बँकेत जमा करण्यासाठी सांगते. यासाठी किमान 14 दिवसांची नोटीस कंपनी त्या भागधारकांना देत असते. भागांच्या दर्शनी मूल्याच्या 25% जास्त रकमेची मागणी कंपनीला त्या भागधारकांकडून करता येत नाही. भाग हप्ता मागणी देयकासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणीमधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. भाग हप्ता मागणी करण्याचे नियम व कार्यपद्धती याबद्दलची माहिती आपल्याला नियमावलीमध्ये दिलेली असते. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा जेव्हा कंपनी भागधारकांना भागांवरील हप्त्यांसाठी मागणी करत असते तेव्हा तेव्हा त्या भागधारकांना कंपनीच्या बँकेमध्ये त्या भागांवरील हप्त्यांची मागणी केलेली जी रक्कम असते ती रक्कम तिथे जमा करावी लागते. आणि ही रक्कम जर भागधारकांनी वेळेत भरली नाही तर त्या भागधारकांचे भाग कंपनी तिथे जप्त करू शकते. त्यामुळं भागांवरील हप्त्या मागणीच्या संबंधात जे काही नियम आहेत किंवा जी कार्यपद्धती आहे ती आपल्याला कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेली असते. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भागांवरील हप्ते मागणी यामध्ये सांगण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण भाग वाटपाची कार्यपद्धती, भाग प्रमाणपत्र, भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत आणि भागांवरील हप्ते मागणी या संकल्पना बघितल्या आणि त्या संकल्पना आपण समजून घेतल्या. यापुढील भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. थँक यू फॉर लिसनिंग मी.